सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची घोषणा केल्यानंतर भाजपमधून बंडखोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे। कुडाळ तालुक्यातील नेरूर जिल्हा परिषदसाठी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी रुपेश पावसकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी सादर केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दिल्याचे रुपेश पावसकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। तसेच नेरूर गाव पॅनलमधून आपण निवडणूक लढविणार असल्याचे पावसकर यांनी सांगत विजय निश्चित असल्याचे सांगून 27 तारीखला अंतिम निर्णय होईल असे स्पष्ट केले। एकंदरीत सिंधुदुर्गात महायुतीमध्ये या निवडणुकीत बंडखोरी झाल्याची दिसून येत आहे। आता तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कशी रणनीती आणि काय कसं असेल? आता आम्ही गाव पॅनल केलेलं आहे, म्हणजे आमचं नेरूळ असेल, सरमळ असेल, वालावल असेल, जेनवन असेल, कवठे किंवा उमरमाळ असेल, हे आज या राजकारणात नाही, गेली 30 वर्ष मी या राजकारणात समाजसेवेत आहे। मला माहित आहे प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या टच मधला आहे। मी रस्त्यावरच असतो, म्हणजे इथे नाबरवाडी माझं हॉटेल आहे, त्या ठिकाणी मी असतो, येणारा जाणारा दांडगा संपर्क, आणि ही स्थानिक निवडणूक असल्यामुळे मला आत्मविश्वास आहे। आणि मी समाजात असतो, मेन म्हणजे मी या ठिकाणी अनेक प्रकारचे कार्यक्रम, समाजसेवा, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रात मी काम करत असतो, त्याच्यामुळे मला आत्मविश्वास, मी लढणार आणि मी जिंकणार। नेरूरचे तुम्ही सुपुत्र आहात, स्थानिक पातळीवर कसा तुम्हाला इथून सपोर्ट मिळणार आहे? स्थानिक पातळीवर साहेब कसं आहे, स्थानिक असल्यामुळे जशी ग्रामपंचायत असते बघा, तो प्रकार आज आमच्या इथे झालेला आहे। म्हणजे ग्रामपंचायतीत कसं स्थानिकाला खूप महत्व असतं, अलग आणि समोरचे उमेदवार अजून निश्चित झाले नाही, कुठचे राहतील काय, त्यानंतर ते ठरवलं जाईल, स्थानिक ठरवतील की आम्ही निवडणूक ही ग्रामपंचायत या हेतूनच लढवणार आहोत। अंतिम निर्णय कधी सांगा? 27 तारखेला आम्ही तुम्हाला मंगळवारी सांगू। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।